काल तुम्ही अवतावर तुम्हीच होतात? हा आम्हीच कसं होतो. घडलं, काय घडलं? काय नाही, वरून आवता आणि त्यावेळेस आवता आम्ही नालीच्या पलीकडे सोडला आणि एक बैल उडी मारून आला आणि एक बैल जागीच गुतला वायरला. त्याच्या म्हणजे त्याचा मृत्यू झाला. आम्ही पण आम्हाला पण मुंग्या बैल कसा गुतला म्हणून आम्ही हात लावा गेला. शेपूट पण धरून बघितलं, मुंग्या आल्या. झटका मारल्यावर आम्ही म्हणलं याच्यात लाईट उतरली, करंट मुळे बैल गेला म्हणलं. आम्ही 7-8 जण होता. साधारण त्या बैलाची किंमत काय असेल? बैलाची कमीत कमी 60,000 किंमत आहे त्याची. 21 ची जोडी होती. हा मग आता पेरणीसाठी तुमचं काम खोळंबलंय. हा चक काल आवतच बंद. आम्ही सर्व इथंच थांबलेले होतो. जिकडे तिकडे फोन लावले, सरपंच साहेबांना लावले. पेरणी करताना आवताच्या मागे अजून माणसं किती होती? माणसं आपले 8-9 माणसं होते. हा आणि फनाटून सरकी लावत होतो. खात पेरायला पुढे चालू होता बैलाच्या ह्याच्यावर, फनाटवर. हा सोडून तिकडे शेतातून इकडे येतो. हा पाणी पाजून इथं लावायचं. आवत पण आम्ही एटन पण झोपलेलं होतं. एक बैल उडी मारून अलीकडे आला आणि एक बैल जागेवर पकडला. नाव काय आणि कालची ही घटना एकंदरीत कशी घडली हे थोडक्यात सांगा. माझे नाव दयानंद तुकाराम घोडके, राहणार धसवाडी, तालुका अहमदपूर. आमच्या शेतामध्ये वरच्या वावरातून पेरणी करून सोडून आवत घेऊन येताना त्या विहिरीवरल्या वावरात पाणी पाजून येते वेळेस एका बैलाने उडी मारली ढवळ्या. काळ्या बैलाने जागीच ते तारापाशी चिटकला आणि जागीच ठार झाला. ही घटना 4 वाजता घडली काल. लोंबकळून हे पडलेला तार साधारणतः ही तार साधारणतः 2 महिन्यापासून अशीच आहे. कशामुळे पडला होता? वारंवार वाऱ्याने झुकले होते. त्या शेतकऱ्यांच्या त्या वावरातले मेहनत काही आता पेरणी आली ना, पेरणीमुळे बाजूला काढून टाकले. लाईट बंद केली हे कुणालाही माहित नाही, बंद केलेले असेल असा एक अंदाज झाला. सरपंचाने वारंवार त्या लाईनमॅनला हे करून 2 महिने झाले त्याने काही लक्ष दिलं नाही. तर मग हे जे तार पडल्याच्या नंतर तुम्ही वावरात शेतात लाईनमॅनला, इंजिनियरला कोणाला फोन केला होता? वारंवार सरपंचाने फोन दिले. आले होते? नाही आला. कोणी चाललं आजपर्यंत? कोणी आलं नाही. तर आता ही जी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही त्यांना सांगितलं का? सांगितले. काय म्हणले? येऊतच काय हो आतापर्यंत यायला. आतापर्यंत म्हणजे बैल मरून ते ठार झाला तर बी इथं जागेवर येणार येऊ शकत नाही. त्याच्या मागे जास्त काम आहे. तर आता आपली या संदर्भात काय मागणी असणार आहे? तर काय हो का, बैल आवताचा पेरणीचा चालू पेरणी असताना पडला, ते नुकसान झालं. दुसरा बैल आणणं, पेरणं करणं किती शेतकरी अवघड आहे. एकच घेणं होय ना, आणि दुसरं आता पेरणीला आणायचं म्हणलं काय परिस्थिती, तुम्हीच हे करायचं. या सगळ्या घटनेमध्ये कुणाचा दोष आहे असं वाटतं तुम्हाला? दोष आता हे लाईनचाच की, महामंडळ हे महाराष्ट्र विद्युत मंडळाचाच आहे. आपण गावचे सरपंच आहात आणि शेतकऱ्याची ही झालेली जी नुकसान आहे या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे आणि हे कशामुळे घडलं? सगळ्या गोष्टी सरपंच ज्या माझ्या आई आहेत त्याचं प्रतिनिधी म्हणून मी इथं आलेलो आहे पाहणी करण्यासाठी. हे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही फोटो पण काढून पाठवलेत आमच्या लाईनमॅन जंगले साहेबांना. आणि असेच प्रकार 2-3 जागेवर अनेक पण आहेत. असेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते लावता हाणता येत नाही, एवढे पोल आणि वायर एवढे झुकलेले आहेत खाली. पण आम्ही वारंवार त्याला अर्ज पण दिलेला आहे आणि ह्याची माहिती पण दिलेली आहे. पण ते मला लई गाव आहेत, अशाच अडचणी, मला काम दुसरीकडे आहे हे सांगत आहेत. आता 1.5-2 महिने झालं उदवतांडा म्हणून आहे, तिथे डीपी जळालेला आहे. त्याला भरपूर दिवस आम्ही त्याचा पाठलाग करतो पण ते काही लक्ष देत नाहीत. आणि आता ही शेतकरी आता पेरणी तोंडावर आहे, आधीच बैल कुणाकडे नाही आहेत. आऊत चालू असताना त्याने दुसऱ्या वावरातून ह्या दुसऱ्या वावरात जाते वेळेस ह्या रस्त्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे. तरी त्या बैलाच्या मागे पण त्याचे 2-4 माणसं पण होते पेरणी करणारे आणि ते बैल घेणारे. त्यांना पण ते मुंग्या आल्या, त्याला पण जाणवलं, पण त्या थोडस समजल्यामुळे साईडला गेले. नाहीतर असं पण जीवाला पण हानी होत होती माणसांच्या पण. आता त्याला सांगून कालपासून आम्ही फोन करतोय, आतापर्यंत काही पोहोचलेली नाही त्याची टीम. आम्ही येतो हेच सांगत आहेत. त्यासाठी पहिलं तेवढं त्यानं लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी आमचे पण प्रयत्न आहेत. आज जाणार आहेत आम्ही अर्ज पण द्यायला त्याला. अर्जामध्ये काय मागणी असणार आहे तुमची? अर्जामध्ये हेच आमच्या गावामध्ये आता येत तर शेतामध्ये आणि गावामध्ये पण अशाच 2-3 जागेवर 2-3 ठिकाणी आहेत. आता आम्ही फोन करून अर्ज देऊन तर थकलेलो आहे. ह्याच्या पुढचंच काय आम्हाला काहीतरी पाऊल उचलायला